केला. हे देखणार ज्या गायींच्या आणि म्हशींच्या गोठ्यांमध्ये सुप्त दूध विक्री होत आहे. हे बघा दूध कसं आहे बघा. फेस म्हशीच्या कासातनं आता काढल्यासारखं आहे बघा. तुमच्या समोरच तयार केलंय दूध हे. तुम्ही काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? गोपीचंदजी, तुम्ही जे हे आता सांगताय की गायीचे जे सुप्त दूध विकलं जातं असे अनेक गोठे मुंबईत सुद्धा आहेत. अनेकदा. आणि आता तपासणी होणार आहे का? तुम्ही FDA कडे मागणी करणार आहात का? थांबा थांबा थांबा. हे बघा आता टाका. आता टाका. गोपीचंदजी, तुम्ही FDA कडे आणि याची यासाठी फॅट आता आणि SNF सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेम फॅट SNF पण तसाच म्हशीच्या दुधाचा. गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. त्याचं प्रमाण आहे. हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पोडाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही. इकडं दिखावे खूप वेगळे आहेत. दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच. ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं. तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत. आणि त्यामुळं ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकाशी खेळतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा. आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत, 1,00,000 लिटर, 2,00,000 लिटर, 3,00,000 लिटर, 5,00,000 अरे कुठनं आलं हे? 1,00,000 लिटर गोळा झाला का 3,00,000 करते ते. आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते 1 लिटरचं 10 लिटर होते. आता तुम्ही सांगा 1 लिटरचं 10 लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल? तो तिकडं आंदोलन करतोय. सगळे सरकारच्या नावानं मग ओरडतायत की दुधाला दर का मिळत नाही. हे जर भेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा. आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. आता मला काय काय लोक बोलले, अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा? अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी, पुण्यात राहणारी, शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही, जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत, त्यांना तुम्ही कसलं दूध देताय? जे रानामध्ये राबते आमची बहीण, आमची आई, आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास 2-2 तास लागतात, दिवसभर चारा चारतेत, त्यांच्या दुधाला दर मिळत नाही. म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत. त्यासाठी हा प्रयोग केला आहे. त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय आहे. तुम्ही हा सगळा विषय दाखवलाय. सर्वसामान्य मुंबईकर आहे, त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना काय सांगता? नाही, त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत, ज्यांची चांगली नाव आहेत, त्यांचं दूध घेतलं पाहिजे. परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना. कुणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे. इकडं कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढायचं कारण काय? फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशकं मिळत आहेत, रासायनिक खतं मिळत आहेत, तिथं अडचण आलेली आहे. कोंबड्या घेतल्या, कोंबड्याला रोज इंजेक्शन मारायला लागतंय. ते 100 ग्राम, 150 ग्राम, 200 ग्राम रोज कोंबडी मोठी होत जाते. माणसानं खायचं काय? फक्त धनगराची बोकडं आणि मेंढरं, फक्त त्याच्यात आता केमिकल नाही. माझे आहेत म्हणून मी सांगत नाही, पण खरी वस्तुस्थिती आहे. शाकाहारी लोक मला शिवे देतील, पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही. परंतु पुढं जे काही आता बंदिस्त फार्म आहेत तिथं पण इंजेक्शन मारली जात आहेत. अरे माणसानं मग खायचं काय? मी कुणाचं नाव घेणार नाही. बघा ना, चेक करा हे सगळं. चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा. मी कुणाचं नाव घेणार नाही. माझं कुणाशी असं बनणं नाही. पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे. मी 8 दिवस झालं ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय. अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे हे रॅकेट तिथं चालतंय ना. कुणाच तरी बरं जात असेल. ज्यांच्या डेऱ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे 3 टँकर करतात. तुम्ही जावा ना खोलामध्ये. कारवाई का होत नाहीये? जर आपलं सरकार असेल तर त्या ठिकाणी कारवाई का? मला असं कळालं की 50,000 लिटरच्या वर सुरेश धस अण्णा परवा मला बोलले 50,000 लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या वाचनात आलं नाही. जर तसं असेल तर तो कायदा बदलला पाहिजे.
की बाबा जेव किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायला गेलं. समजा 50,000 लिटरच्या वरती कलेक्शन आहे, तिथं जाता येत नसेल, त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती. काय प्रकार आहे बघा ना. डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं, ते कुठं शेतकऱ्यावर गेलं, मग ह्यांचं कलेक्शन किती आहे. जर चेक करायचं म्हटलं तर 5 रुपये अनुदान दिलं ना सरकारनं, मग डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं, तुमच्या डेअरीतनं बाहेर किती पडतं, तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात, हे सगळं चेक करता येईल. नाही, पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही, दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना. सर, आज कुस्ती समाजाच्या वतीनं तुमच्या विरोधात आंदोलन केलं जाते, मोर्चा काढण्यात येतो, वारंवार मी काय अपमानित बोललो. ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली, का केली मी म्हणतोय का नाही. आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते धर्मांतरण करा म्हणून. काल अहिल्यानगर SP साहेबांचा मला फोन आलता, तुम्ही फोन करून विचारा, तिथं पण असाच प्रकार घडलाय. काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय. मग हे ख्रिस्ती लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात, ते जर ऋतुजाला न्याय मिळावा म्हणून उतरले असते, मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना. मी तुम्हाला काय बोललोय, धर्मांतरण करायचं नाही. करायचं का, तुम्ही आमिष दाखवून दबाव टाकून तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो, तुम्हाला बरं करतो, तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही, आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त करतो, हे योग्य आहे का. तुम्ही घराला पैसे देतो, रेशनला तुम्हाला गहू देतो, तांदूळ देतो, शाळेचं दप्तर देतो, पुस्तकं देतो आणि मग तुम्ही धर्मांतरण करा. हे इथून पुढं कुठं आली एवढी लोक. 2011ची जनगणना 2.5 कोटी ख्रिस्ती बांधव अख्ख्या देशात आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळे मोर्चे झाले, काढा ना किती आहेत लोक. ही सगळी कन्व्हर्टेड लोक आहेत. नाव त्याचं बघा ना, आडनाव बघा. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं SC ST VJNT OBCच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केलाय, धर्मांतरण केलाय, त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय, जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतोय, लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय, कन्वर्ट झालेल्या पद्धतीनं, मृत्यू झाल्यानंतर जाळाच्या ऐवजी त्याला पुरला जातोय, तर त्याचा पुरावा जर त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्फ करायचं आहे. ही मागणी केल्यानंतर हे सगळे बितरलेले आहेत. मागच्या मी 1.5 वर्ष झालं हे शोधत होतो, हे बेसळ कशी करतायत, पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. आणि म्हणून माझे सगळे सहकारी 8-10 दिवस मी गावाकडे पण करून बघितलं 2-3 वेळा, कसं दूध होतंय, दुधाचा वास येतोय बघा, सेम दुधासारखा. हे संध्याकाळपर्यंत ठेवा, असाच फेस राहतोय. किती डेंजर परिस्थिती आहे. आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे. मग आता माझ्यावर काय टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही, परंतु गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातल्या दर मिळाला पाहिजे आणि जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून त्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे. मधले जे गब्बर व्हायला लागलेत, नालायकपणा करायला लागलेत, स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही. जे बेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅशमध्ये, तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेलं दूध त्याला पाजाल का. तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का. तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे, आता मी ते नावं घेत नाही, नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील, ते टाकून तुम्ही करणार का. जे तुम्ही जीवनाशी खेळाल का तुम्ही इतर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.